पिंकी औषध खाल्ली का दुपारची? आजी दुपारची नाही आहे ना, सकाळ ना सायंकाळचीच आहे. असं का? नाही बरोबर खात जा औषधी, नाही तर बस ताप निघाला म्हणशील आणि औषधी खाशीनच नाही. हो ना आजी, आता ताप निघाला ना, कशाला खाईन औषधी. नाही नाही पिंकी, जेवढा डोज राहते तेवढा खायचा, पूर्ण कंप्लीट करायचा औषधीचा, नाही तर मग अजून पुन्हा ताप येऊ शकते. हो आजी, खाईन ना, मजाक करत आहे. पिंकी पाण्याखाली वीज तो पेटवून घ्या बरं बेटा. तुझी मम्मी येईल तर आंघोळ करते का काय, नाही तर हातपाय धुईल तर गरम पाणी पाहिजे ना. हो हो आजी, पेटवते. बाबा का झालं रमेश? काही नाही आई. नाही हसून राहिला की नाही म्हणून विचारली. आई अजून एक नवीन योजना निघाली. कशाची नवीन योजना निघाली? लाडका भाऊ योजना. काय म्हणता? काय म्हणता? कोणती योजना निघाली म्हणता? अरे लाडका भाऊ योजना निघाली. काही सांगता जी तुम्ही. कुठ बापा, काही नाही सांगत. व्हॉट्सअप खोललो तर दिसलं तिथं. कोणी काही पाठवतात? नाही नाही, काही पाठवत नाही. असं का? म्हणजे माणसांना नाही मिळतील का पैसे? लाडकी बहीण योजनेसारखे महिन्याचे 1500 रुपये मिळतील का? नाही नाही, तसा नाही आहे. 18 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंतचे जे युवक आहेत त्यांच्यासाठी आहे लाडका भाऊ योजना. असं का? तुम्हाला नाही जमत नाही भरायला? नाही नाही, माझी तर 45 वर्ष वय आहे. 35 वर्षापर्यंत वाल्यांना जमते. तुम्ही सांगायला बसल्या तर मी म्हटलं झाला बाबा, मला 1500 मिळतील, आईला 1500, विधवा बाईचे, आणि तुम्हाला जमते म्हणलं मस्त कामच. अरे हो, मी वाचलो ना, वरती दिसला लाडका भाऊ योजना, तर म्हणला जमला रे बाबा, म्हणला आपल्यालाही भेटतील पैसे. मग खाली वाचत गेलो तर तिथं वयोगट दिसला. बे म्हणला आपल्याला काही हे योजना जमत नाही. रमेश, सरकार तर मनमाना पैसे देऊन राहिला बाबा, सगळ्यांनाच मिळणार आहेत का मग? का माहीत आहे, आता इथं काही तेवढा बरोबर दिला नाही आहे. काही असतील अटी बिटी. आता कमी आहेत का 18 ते 35 वर्ष वयोगटात? पुष्कळ जण आहेत. अजून काही लिहिलं नाही आहे का किती पैसे मिळणार आहेत का, केव्हापासून मिळणार आहेत? आहे नाही, 12वी जे पास आहेत त्यांना 6000 रुपये, आणि हे ITI डिप्लोमावाल्यांना 8000 रुपये, आणि ज्यांची डिग्री आहे ज्यांच्याकडे त्यांना 10,000 रुपये. वर्षाचे भेटणार आहेत का? नाही आई, महिन्याचे. जसे हे लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये महिना भेटते ना, तसे महिन्याचे भेटतील. बापा बापा, एवढे सारे? 6,000 रुपये कमी झाले का? 8,000, 10,000 भेटूच नाही शकत काही पण. आणि होजी पिंकीचे बाबा, 12वी झालेल्या मुलांना जसे 6000 भेटतील ना, तर झाला मग तर ते काम वगैरे करायला जाणारच नाही ना. आई ते मिळतात बाबा म्हणतील 6000 रुपये. हा तर उलटा पोरांना बिघडवणे झाला. उठ, असा होऊच नाही शकत. जाऊ दे आता, आपण तर त्या वयोगटात मोडतच नाही, आपल्याला का करायचं आहे. अहो ना, गेले होते का डॉक्टरकडे पिंकीला घेऊन? हो गेलो होतो ना. मग अजून औषधी लिहून दिला का? अजून 5 दिवसाची औषधी लिहून दिल्या आहेत. असं का? आणलं का मग? हो हो आणलं. काऊन शांता, थकली का? आता दिवसभर परा लावली तर थकीन नाही तर का? बसली आता 2 मिनिट, बसूही नको? नाही ना बापा, बस ना. मी नाही म्हणतो का बसायला. मग काऊन विचारत? उठ बापा, आता विचारलो तसंही ना, नाही विचारलो असतो तर तसंही. आता इथं बसली दिसली म्हणून विचारलो. बापा बापा, आता तुम्ही काऊन बसले तर येऊन इथं? मी थकलो ना, वावरातून आलो तर म्हणून येऊन बसलो. माहित आहे काऊन बसल्या तर येऊन इथं. पण आताच काही चहा वगैरे बनवत नाही मी, आता आंघोळ बिंगोळ करते पहिले. उठलं आमच्या हिला सगळंच माहित होते. तर जाना तर मग पटकन आंघोळ कर, मग चहा बनव. अहो आता पाणी गरम होऊन राहिला. सकाळी घाईमध्ये गेली तर सोनूला सांगितलीच नाही की पाणी गरम करून ठेवशील, बिस्त वगैरे पेटवून ठेवशील म्हणून. आता सांगितली असती तर पेटवलं असतं बिस्त पाण्याखाली. आता पोराबारांना का समजते? जे कामं सांगितली ते बरोबर करून ठेवलं. अरे तर सांगितली काम नाही मग आता आल्यावर तुला पटकन आंघोळ करायला बरं नाही झालं असतं? अहो आज घाईनं नाही गेली का? एक तर उशीर झाला होता. लावली आता बिस्त पेटवली ना, म्हणली आता थोडा वेळ बसते. अरे तर पाणी गरम होतपर्यंत चहा होते ना, मांडून दे ना चहा. तुझी आई ना मागे लागावं लागते, चहा बनव म्हणून. समजत नाही तुला? वावरातून आल्यावर चहा पाहिजे नाही तर का? अहो बनवणार होती पण तुम्ही यायचे होते ना वावरातून. आता आलो तरी, आता दिसत नाही तुला आलो तर? बनवतो ना बापा, बनवतो. आता पाणी गरम झाला असेल, आंघोळ करू द्या पहिले मला, मग बनवून देते. मम्मी तिकडे समोरपर्यंत धुंगा येऊन राहिला, का पेटवली? अरे विस्तू पेटवली पाणी गरम करायसाठी.
मम्मी सकाळी आंघोळ नाही केली होती? केली होती बाबा, पण आता कसं हे बरं लावा लागते ना चिखलमध्ये. सगळे साडी सुडी भरते, आंघोळ करून घेते म्हटली. आणि सुनू ते भातभाजीचे गंज खाली करून घासला नाही ना? मम्मी तिथे भातभाजी वाचला आहे ना, म्हणून नाही घासलो. अरे तर दुसऱ्या कटोऱ्या वगैरे मध्ये काढून टाकायला पाहिजेत होता ना, घासून घ्यायला पाहिजेत होता. शांता बनवून राहिली चहा की जाऊ मी? अहो थांबा बाबा आता. आता बनवते म्हटली ना, आंघोळ तर करू द्या थोडीशी. तुम्हाला ना 2 मिनिट अशी बसली दिसलं नाही पाहिजे. तुला पुष्कळ वेळ आहे. सोनू जा बरं, बनवशील चहा? हो हो पप्पाजी, बनवतो. शांता किती झाला सरपंच भाऊच्या परा? ते वरची पट्टी झाली. शांता सांगितली ना उद्या नाही येत म्हणा? नाही ना, मी काहीच नाही सांगितले बाबा. तरी सांगितली काऊन नाही? उद्या घरी पकडावं लागेल ना परा. आता मला का माहित तुम्ही काही सांगितलं नाही, काही नाही. मी कशी म्हणू त्यांना की मी उद्या नाही येत म्हणून? उद्या परा पकडतो म्हणता, आता बाया गिया पाहा नाही लागतील का? आता ते कुंता ललिता त्या इंदूकडेच जाऊन राहिल्या. आणि हे गंगू मावशी आली होती. जाऊन पाय तुम्ही, कोणी भेटतात का आता? आणि शांता तूही थोडेसे जाऊन पाय, तुला कोणी भेटतात का आता? हो जाऊन पाहते ना. अरे ते रजनीना दुर्गाकडे जाऊन पाय ना. बापा तुम्हाला त्या दिवशी सांगितली तरी ते बाहेर गावी गेले आहेत म्हणून. हो माहित आहे, आज येणार होते ना, आलेही असतील. कोण सांगत होता की तुम्हाला आज येणार आहेत म्हणून? अरे हिरालालला फोन लावलो होतो मी काल, तर तोच सांगत होता उद्या येणार आहो म्हणून. असं का? मी तर मोठे हुशार आहे. काऊन का झालं, का केलं मी? मी थोडी गोष्ट तुमच्या जवळ सांगते, मला माहित झाला का? आणि तुम्ही काल फोन केलं होतं म्हणते हिरा भाऊला, आणि आता सांगून राहिले मला. अरे आता हेही सांगायची गोष्ट होती का? ठीक आहे ना, याच्यानंतर मी नाही सांगत. तुझ्या शांता, आता म्हणलं हे सांगायची गोष्ट नाही आहे म्हणून नाही सांगितलो. शांता आता आंघोळ बिंघोळ राहू दे, चहा पे आणि जाऊन बघ बरं, आल्या असतील बाया. हो जातो. आणि शांता त्या सरपंच भाऊच्या घरी जाऊन सांगून दे की उद्या नाही येत म्हणून. अहो तर उद्या सांगेन ना. पागल आहे का? उद्या वेळेवर सांगशील का? आता सांगून दे, तिकडे जाशीलच ना, 2 मिनिट लागतील. हो बाबा सांगते. अरे शांता थोडासा चिवडा आणली असतीस खासाठी. आतापर्यंत काऊन नाही म्हटलं त्याची चिवडा आण म्हणून? आता चहाही शिजत आला असेल. आण ना पटकन. आता चहा व्हायचा आहे की नाही, तर म्हणून म्हणतो थोडासा आण चिवडा. हो आणते. शांता आता का झाला? अरे कांदा आणशील कापून? आता चिवड्यासोबत कांदा खाता का? हो ना, मस्त लागते चिवड्यासोबत कच्चा कांदा. का तुमचे नवीन चॉईस कुठून शिकून येता हो असे? अरे हॉटेलमध्ये असेच खातात. बापा कोणत्या हॉटेलमध्ये गेले हो तुम्ही खायसाठी? अरे कधी नाश्ता बिस्ता करतो, ते पोहे बिये खातो, तर देत नाही का कांदे बिंदे, म्हणून म्हणलं. आणते. आता घरचे कांदे आहेत म्हणून घेऊन किती खाल्ले असते तर माहित नाही, किती महाग कांदे झाले आहेत ना. आता घरी कांदे नाही असले असते तर मग नाही खाल्लो असतो. हे सोनू थोड्या वेळ चहा नको छानू, तुझे बाबा चिवडा खातो म्हणतात. का सांगते कावेरी, काही पण बातमी आणते. आता तुम्हाला खरंच नाही वाटत सांगत आहोत. सगळे वावरामध्ये गोष्ट करत होते ना जी, म्हणून सांगितली तुमच्या जवळ. कोण करत होते गोष्ट? आम्ही ज्यांच्या वावरामध्ये जातो ना, ते वावरवाले करत होते गोष्ट. महेश का झालं? काही नाही आई, कावेरी सांगत आहे, पण ते लाडका भाऊ योजना निघाली म्हणते, फॉर्म भरून टाका म्हणते. अरे वा, बढिया आहे ना मग तर. बरोबरच तर म्हणते ना कावेरी, भरून टाक ना. आता विचारावं लागेल ना आई, कशी आहे काय योजना म्हणून. अहो मी सांगून राहिली ना तुम्हाला, तुम्ही 12वी पास आहा ना, 6,000 रुपये मिळतील तुम्हाला. आई हे म्हणते 6,000 रुपये मिळतील म्हणते. अरे वा, मस्त आहे ना. मला 1500 रुपये मिळतात विधवाबाईचे, आता कावेरीलाही मिळतील. ते लाडकी बहीण योजनेचे 1500, हे झाले 3000 रुपये, आणि तुला 6,000 रुपये मिळतील. किती? 9,000 रुपये होतील. बढिया हो ना आत्या. 9,000 रुपये मिळतील महिन्याचे, मस्त. म्हणून म्हणतो यांना भरा फॉर्म. अरे तो पहिले माहिती तर घ्यावं लागेल, कुठं भरावं लागते, का भरावं लागते, कशी काय योजना म्हणून. मागेच लागून गेली आली तेव्हाची. अहो तर जा ना, तर विचारा ना. आता कोणाला विचार म्हणते? महेश एक काम कर, शांतारामच्या घरी जा. हो शांतारामचा पोरगा शिकला आहे ना, त्याला माहीत राहते. अहो एक काम करा ना, त्या काकाच्या दुकानामध्ये जा, न्यूजपेपरमध्ये आली आहे म्हणतात हे बातमी, तर जाऊन पहा. असं का, पेपरमध्ये आली आहे का? हो जाऊन बघा ना. ठीक आहे, येतो मग मी वाचून. आता बोलत होते तर ऐकली बापा मी, आणि सांगितली तुम्हाला. 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये, पदवीधर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये. काका कशाची न्यूज वाचून राहिले? अरे बाबूराव, हे लाडका भाऊ योजना, याचा GR निघाला ना.
त्याचीच माहिती वाचून राहिलो. अरे बापरे, लाडका भाऊ योजनेचा जी आर निघाला का? वा वा वा, बढिया आहे बढिया आहे. काका अजून काय माहिती आहे सांगा. काका पेपर दाखवा बरं. अरे जावई, पेपर कशासाठी पाहिजे? अजी भाऊ, हे तुमची बहीण सांगत आली म्हणते लाडका भाऊ योजना निघाली म्हणते, तर फॉर्म भरा म्हणते. तर म्हणून मी बघायला आलो पेपरमध्ये न्यूज वगैरे आली आहे का म्हणून. ते कावेरी ना काही बातम्या आणते. आता कोणी वावरा शेतामध्ये हाशी मजाक केलं असतील तर बस आली घरी ना माझ्या मागेच लागली. नाही नाही जावी, काही हासी मजाकाची गोष्ट नाही आहे. जी आर निघाला म्हणते. आता ते काका वाचूनच राहिले. लाडका भाऊ योजनेचा जी आर निघाला म्हणतात. असं का? म्हणजे खरी गोष्ट आहे नाही हे? काका थोडा जोरात वाचा ना. अरे बाबा, अजून डबल वाचावं लागेल माणसाला. हा, वाचतो. पहा, इथं 12वी पास तरुणांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये, पदवीधर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये या योजनेतर्फे मिळतील. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असावे. काय काय काका, काय म्हटलं? वय किती पाहिजे म्हणाले? अरे 18 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत. हट बटा, मी तर म्हणलं आता माझं जमते काम. भाऊ, आणि 12वी पास आहात का तुम्ही? अरे त्याच्याकडे तर लक्षच नव्हता माझ्या. कुठं 12वी, त्या काळात कुठं शिकणं होत होतं. 10वी तर मोठ्या मुश्किल नव्हत होतं. काही कामाचं नाही आहे आपल्यासाठी. भाऊ, तर तुमच्या इथलं चिक्कूसाठी आहे ना ही योजना? अरे हो, चिक्कूच्या भरू शकतो आपण फॉर्म, नाही का? झाला, इथं एवढीच माहिती आहे, याच्यापेक्षा जास्त काही माहिती नाही आहे. अरे कुठं भरायचा, का भरायचा फॉर्म? तसाच असेल ना भाऊ, हे लाडकी बहीण योजनेसारखाच ऑनलाईन भरायचं फॉर्म. अरे ते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे हा विशाल नाही का, शांताराम भाऊचा पोरगा, त्यांना भरून दिलं. त्याला विचारावं लागते का कसा काय म्हणून, नाही का? हो, म्हणत होती कावेरी शांताराम भाऊच्या घरीच जा म्हणून. मी म्हणलं आता न्यूजपेपरमध्ये आली असेल बातमी तर वाचतो म्हणलं, म्हणून इकडे आलो. चला बरं भाऊ, जाऊन पाहू. काका, आहे का अजून माहिती आहे? महेश, एवढीच माहिती आहे इथं. मी पाहूनच राहिलो. नारायण बसते वयोगटामध्ये. आता वय त्याची नारायणची 33 सुरू आहे. जमते काका, नारायणचं पण काम जमते. चला ना काका, येता का? विचारून पाहू कसं काय आहे म्हणून. नाही, आता गिरायकाची वेळ आहे. आता दुकान बंद करून कसा येऊ? तुम्ही जा, मग सांगाल माहिती का लागते, कुठं भरावं लागते. आता आई नाही नारायण, नाही तर मग नारायण आल्यावर तो जाईल. ठीक आहे ना काका. कधी येऊन राहिला आता नारायण? निघाले. पोहोचतील आता 9 वाजेपर्यंत पोहोचतात काका आता. असं का? बाबा, तुम्ही जाता म्हणाले ना, मजूर भेटतात का आता? आणि घरी जा ना. अरे फोन आला होता रमेशचा. काय म्हणत होते जाबाई? अरे तो लाडका भाऊ योजना निघाली म्हणते, तर त्याच्या सांगत होता. काय म्हणता? लाडका भाऊ योजना? हो, जी आर निघाला म्हणते बाबा लाडका भाऊ योजनेचा. माणसं मार बोंबलत होते ना, लाडकी बहीण योजना काढलं सरकारनं महिलांसाठी, बायांसाठी, माणसांसाठी काहीच नाही म्हणून काढलं असेल सरकारने आता हे लाडका भाऊ योजना. का माहित बाबा, आता रमेश मला विचारत होता. मी म्हटलं मला काही माहित नाही आहे त्याच्याबद्दल. विशालही यायचंच आहे, त्याला माहित आहे का? का माहित आता? आला ना विशाल, आला. कशाला आहे? अरे विशाल, ते लाडका भाऊ योजना निघाली म्हणतात, तर माहित आहे का तुला? हो पप्पाजी, माहित आहे ना. अरे मला रमेशचा फोन आला होता आता. मी म्हणलं मला काही माहित नाही बाबा. तू सांगितलंसही नाही ना विशाल. आता सांगणारच होतं पप्पाजी. अजी, शांताराम भाऊ आ का घरी? अरे बाबूराव सारखा आवाज येऊन राहिला ना. अरे बाबूराव, रमेश, झाबरू, या बसा ना काका. अरे शांता, चहा वगैरे बनव ना. हो. शांताराम भाऊ, चहा वगैरे राहू द्या, आम्हाला थोडा विचारणे होता म्हणून आलो आम्ही. हो तर विचारा ना बाबा. विचारा. का विचारणे होता तर विचारा. शांताराम भाऊ, हा लाडका भाऊ योजना निघाली आहे म्हणतात, तर माहित आहे का तुम्हाला? अरे हा विचारायसाठी आलं का हे? नाही बाबा, आपल्याला काही माहित नाही आहे. आताच रमेशचा फोन आला होता. बापा माहित असेल म्हटलं म्हणून आलो आम्ही तुमच्यापर्यंत. अरे आता तुझ्या याच्या पहिले विशालला आम्ही हेच विचारत होतो. विशाल, माहित आहे लाडका भाऊ योजनेबद्दल? हो माहित आहे ना. आता बाबांना सांगतच होतो मी, तेवढ्यातच तुम्ही आले. असं का? कुठं का अर्ज करावा लागते सांग बरं थोडासा. बाबा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नाही. आता काकाच्या दुकानात गेलो होतो तर तिथं काका पेपर वाचत होते, तर तेव्हा माहीत झाला बापा. तेवढ्यात मग हे जावई आले. नंतर भाऊ, हे कावेरी सांगत आली वावरात आता गोष्ट बिष्ट केला असतील कोणी, लाडका भाऊ योजना निघाली म्हणून. ते सांगत आली म्हणते लाडका भाऊ योजना निघाली, तुम्ही फॉर्म भरा, माहिती काढा, अशी तशी. म्हणून मग मी काकाच्या दुकानात गेलो. म्हणलं पेपरमध्ये येऊ शकते. तर तिथंही फक्त एवढाच दिला आहे, 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 रुपये महिना आणि
ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे त्यांना 8,000 रुपये महिना आणि ज्यांच्याकडे डिग्री आहे त्यांना 10,000 रुपये महिना, असा तिथं पेपरमध्ये आहे दिलेला. बाप रे बाप. लाडकी बहीण योजनेमध्ये तर फक्त 1500 रुपये मिळून राहिले आणि लाडका भाऊ योजनेत 6,000, 8,000, 10,000. बापा बापा. आई आहे तसा लाडका भाऊ योजनेमध्ये 6,000, 8,000, 10,000 देणार आहे महिन्याला. पण कोणाला देणार आहे आई? ते समजून घ्या पहिले. म्हणजे विशाल बरोबर म्हणते विशाल, हे ना 18 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत वयोगटाच्या तरुणांनाच मिळणार आहेत. काय बाबूराव? हो पप्पाजी, बाबूराव काका बरोबर म्हणत आहेत. अरे बापा, माझा तर दिमाग चक्कर होऊन राहिला. सांग बरं विशाल, कसं काय आहे तर बरोबर. सांगतो पप्पाजी मी. बघा पप्पाजी, हे योजना ना जे शिक्षित युवक आहेत, ज्यांना नोकरी नाही त्यांच्यासाठी आहे. बेरोजगार युवकांसाठी आहे. विशाल 12वी पासच पाहिजे का? 12वी नापास नाही चालत का? नाही झाबरू काका, 12वी पासच पाहिजे, 12वी फेल नाही. अरे पण माझा 1 विषय राहिला, मग दिलोच नाही मी. नाही काका, 12वी पासवाल्यांनाच आहे ही योजना. हट गोटा, माझी माय म्हणत होती बसून जा परीक्षेला बसून जा. मी ऐकलोच नाही माझ्या माईची. गेले रे बाबा 6,000 रुपये हातातून. बरं विशाल, काय झालं आई? मी का म्हणतो, सरकार असे पैसे देईल 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये, तेही प्रत्येक महिन्याला. तर मग हे पोरं कामधंदा करतील का? कामधंदे तर करणारच नाही. मस्त पांठेला जागतील, पत्ते खेळतील. हो वहिनी, एकदम बरोबर म्हणले तुम्ही. बरोबर म्हणता वहिनी. मी तर तसाच विचार केला होता बाबा, मला भेटतील म्हणलं तर मी कशाला कामावर जाईन, मस्त घर बसल्या 6,000 रुपये महिन्याचे मिळतील, घरीच राहत जाईन, कशाला कामधंदा करीन, असा विचार केला होता बाबा. पण आता म्हणतात ना, नसीब गांडू तर कोणासोबत भांडू, तशी गोष्ट आहे माणसाची. पेपर दिलोच नाही ना एक. नाही आई, तसा काही आहे नाही. आणि सरकार काही फुकटात पैसे देणार नाही आहे, पोचणार नाही आहे लोकांना असं. अरे विशाल, पण तसा लिहिलाच आहे ना पेपरमध्ये. सांगतो ना काका, सांगतो मी, सगळी माहिती देतो, ऐका तुम्ही. बघा काका, ही योजना ना एक प्रशिक्षण देणारी योजना आहे. त्या प्रशिक्षणातून तुम्हाला एक रोजगार श्रम बनवणार आहे. म्हणजे विशाल बघा पप्पाजी, कंपन्यांना कसा कुशल कामगार पाहिजे, तर ह्या योजनेतून ना कंपन्यांना कुशल कामगार मिळतील. म्हणजे जे पण बेरोजगार आहेत ना, त्यांना हे एक संधी आहे. बघा, कंपन्यामध्ये असे कोणी गेले तर घेतात का कंपनीवाले? नाही घेत. उद्योजकाकडे तरुण वर्ग गेला पाहिजे म्हणून ही योजना आहे. सरकार 10 लाख बेरोजगार पोरांना प्रशिक्षण देणार आहे ह्या योजनेमधून. याच्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. कुठं नोंदणी करावी लागते विशाल? कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागाची ती वेबसाईट आहे. याच्यावर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे पगार सुरू होईल. असं का? म्हणजे तिथं नोंदणी केला की पगार चालू होऊन जाईल? नाही, ऐका समोर. त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणासाठी जे कंपनी मिळेल ना, तिथं प्रशिक्षण करावे लागेल. 6 महिन्यासाठी हे प्रशिक्षण तुम्हाला करावे लागेल. मग तुमच्या पात्रतेनुसार सरकार तुम्हाला पैसे देईल. जसे 12वी वाल्यांना 6,000 रुपये, डिप्लोमावाल्यांना 8,000 रुपये आणि डिग्रीवाल्यांना 10,000 रुपये. म्हणजे हे 6 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी जावं लागेल का? तेव्हा पैसे मिळतील का? हो महेश भाऊ, 6 महिने प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला मग सर्टिफिकेट मिळेल. मग त्या आधारावर तुम्हाला नोकरी करावी लागेल. आता एकाच कंपनीत तुम्हाला प्रशिक्षण मिळणार नाही, त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीत प्रशिक्षणासाठी तुम्हाला बोलवतील. तुम्हाला म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला त्यांना. मग आता ज्या कंपनीत तुम्ही प्रशिक्षण घेतले 6 महिने, तेच कंपनी मिळेल असंही नाही, दुसरी कंपनी मिळू शकते. त्या कंपनीमध्ये 6 महिने प्रशिक्षण घेतले, त्या कंपनीला जर वाटला की नाही ह्या महेश भाऊचं काम चांगलं आहे, तर ती कंपनी तुम्हाला तिथं ठेवू शकते, नाहीतर मग दुसऱ्या कंपनीमध्ये पाठवू शकते. या 6 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये तुमचा कौशल्य विकास होईल, तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. आणि कंपनी का मागते? एक्सपिरियन्सच मागते ना. तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम केले, की तुम्हाला किती महिन्याचा एक्सपिरियन्स आहे, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, हेच मागते ना कंपनी. 6 महिन्याचा तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. मग त्यानंतर तुम्हाला कामाला लागायचा. कोणत्याही कंपनीत गेले ते सर्टिफिकेट दाखवलं तर तुम्हाला जॉब मिळेल. म्हणजे विशाल, असे पैसे नाही भेटणार नाही. 6 महिन्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाला जावंच लागेल, तेव्हा पैसे भेटतील. हो ना? हो भाऊ, सरकार फुकट पैसे देईल तर आता आईनं कसं म्हटलं की सगळे घरीच बसून राहतील, उलटी बेरोजगारी वाढेल ना. फॉर्म भरा आणि 6 महिन्याची ट्रेनिंग करा आणि कौशल्य सर्टिफिकेट मिळवा, मग तुम्हाला रोजगारासाठी संधी उपलब्ध होईल. नाही, चांगलं आहे ना, चांगलं आहे. कसे पुष्कळचे मुलं 12वी पास मुलं इथं तिथं बसतात पाणठेल्यात, मग त्याच्यापेक्षा तर चांगलं आहे. फुकटामध्ये ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळेल 6 महिन्याची. आणि कसं फुकटामध्ये मिळेल तर मिळेल, अजून महिन्याचे ते 6,000 रुपये देणारच आहे सरकार 12वी पासवाल्यांना. नाही, चांगली योजना आहे. हो ना पप्पाजी, 6 महिन्याची ट्रेनिंग केल्यावर खाली नाही राहणार मुलं.
कंपनीमध्ये लागतीलच. असे 12वी पास मुलं कंपनीत गेले तर घेतात का? नाही घेत. सरकारने ही योजना काढली. बेरोजगार राहिला नाही पाहिजे. आता विशाल मग याच्यासाठी का लागते? हेच आपले साधारणच डॉक्युमेंट्स लागतात. आधार कार्ड, रहिवासी दाखला, बँकेचे पुस्तकची झेरॉक्स, हे आपला शिक्षण कुठपर्यंत झाला त्याचा पुरावा आणि फोटो. लाडका भाऊ हे योजना म्हणजे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त भरा फॉर्म आणि घ्या 6 महिन्याचं प्रशिक्षण. विशाल मग चिक्कू शिकत आहे तर त्याला मिळतील का 6,000 रुपये? नाही काका, शिक्षण घेणाऱ्यांना नाही. म्हणजे जसे आता 12वी झाली आणि ते असेच आहेत खाली पिली, काहीच नाही करत आहेत, त्यांच्यासाठी आहे हा प्रशिक्षण. किंवा आता कोणाचा ITI वगैरे झाला आहे, ITI होऊन ते घरी बसून आहेत, काही काम करतच नाही, त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण आहे. त्यांना देणार आहे सरकार 6,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये महिन्याचे. ते पण जो प्रशिक्षणाला जाईल त्यांनाच मिळणार. आता तुमच्या इथला चिक्कू कसा शिकत आहे, आता त्याची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर त्याला रोजगार नाही मिळेल, तो बेरोजगार राहील, तेव्हा मग त्याला ही योजना लागू होईल. असं आहे का? वे माझ्या इकडलं नाव. आता पोराचा जन्मल बापा म्हटलं, पोराला मिळतील बापा म्हटलं, त्याच्या शिक्षणात आधार होतील. चला बा मंडळी, आता विशालने सांगितलं लाडका भाऊ योजनेबद्दल माहिती दिली विशालने. तर आता जे 12वी पास आहेत, ज्यांच्याकडे रोजगार नाही आहे, ज्यांचे ITI वगैरे झालेलं आहे आणि घरी बसून आहेत, त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. करा 6 महिन्याची ट्रेनिंग. त्याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. आधी हेतू कार्यालयामध्ये जाऊन भरून घ्या. तर मग लाडका भाऊ योजनेची जेवढी माहिती आमच्याकडे उपलब्ध होती तेवढी माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तर कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लाडका भाऊ या योजनेचा लाभ जे बेरोजगार मुलं आहेत, तरुण वर्ग आहेत, ते घेऊ शकतील. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शांता, बनव ना चहा, बनव ना. हो बनवते.